सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 130। नैष्कर्म्य सिद्धी। लौकिकात् कर्मणो यान्ति ज्ञानहीना भवार्णवम् ज्ञानी तु भावयेत् सर्वं कर्म निष्कर्म यत्कृतम्। सिद्धीचा उपयोग लौकिक कार्यासाठी करणारे ज्ञानहीन लोक संसार समुद्रात पडतात, तर ज्ञानी लोकांनी केलेले सर्व कर्म निष्कर्म बनते। कर्मफळ भोगण्यास पुन्हा पुन्हा जन्मास यावे लागते। कोणतेही कर्म निष्कर्म होण्यास ते निरहंकारी होऊन निस्वार्थीपणाने करावे लागते। मी करता मी भोगता हा भाव समूळ जावा लागतो। मग कर्माचा लेप लागत नाही। कर्म करूनही ते अकर्म होते। स्वार्थी हेतू नसेल, कर्तृत्वाभिमान नसेल, तर त्याचे फळ भोगण्याची जबाबदारी पडत नाही। ते कर्म बद्धकारक होत नाही, उलट परोपकारच ठरते। हाच कर्मयोग। पावसाळ्यात अंगणात पाणी साचले की फाटकापासून घरापर्यंत जाण्यास जे मिळेल ते तुकडे ताकडे दगड विटा ठेवून पाऊलवाट केली जाते। तद्वत जी काय लहान मोठी कर्मे दैनंदिन जीवनात व्यवहारासाठी करावी लागतात, त्यांचा परमार्थासाठी योग मार्ग करता येतो। ती कर्मे निस्वार्थी निरहंकारी वृत्तीने व समर्पण बुद्धीने केली तर साध्य होतो। आपले कार्यक्षेत्र सोडायला नको, बदलायला नको, व्यवहार थांबवायला नकोत। फक्त दृष्टिकोन बदलायचा, उंचवायचा, मीपणा दवडायचा, मी मोठा व्यापक करायचा। मम लेबल लावायचे नाही। परोपकारी वृत्तीने केलेला प्रपंच कर्मयोग होतो। परमार्थासाठी केला जातो। परमेश्वर प्राप्तीचे साधन होतो। शिर्याचाच सत्यनारायणाचा प्रसाद होतो। संसार ससार होतो। प्रपंचाला परम अर्थ येतो। ज्यांना आत्मज्ञान नाही ते मी देह ह्या भावनेने जीवन जगतात व कर्मफळे भोगण्यास पुन्हा पुन्हा जन्मास येतात। पण आत्मज्ञानी स्वतःकडे कर्तृत्व न घेता जगात कार्य करतात, म्हणून कशातच गुंतत नाहीत। कर्माचे बंधन त्यांना पडत नाही। करून सवरून अकर्ते ठरतात। नामा निराळे होतात। देह आहे तोवर कर्म करणे तर कोणालाच सुटत नाही, पण ते अशा रीतीने करायचे की ते बाधक न होता साधक होईल। विंचू साप निर्विष केले तर बाधा करू शकत नाहीत। मी करता मी भोगता भावाचा अभाव झाला तर कोणतेही कार्य बाधत नाही। सकाम भक्ती गुंतवते तर निष्काम ज्ञानी भक्ती सोडवते। म्हणून गुरुभक्ताला गुरुचे यथार्थ ज्ञान हवे। सद्गुरुनाथ महाराज की जय।